केंद्रानं आज 3 भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली आणि त्यानंतर राजकारण तापलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केंद्राकडे केली आहे। तर केंद्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडलाय अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। तर मायावतींनी काशीराम यांना भारतरत्न द्यायची मागणी केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, राज ठाकरे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, ठाकरेंची शिवसेना। हिंदुत्ववादी मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरेंचं विस्मरण, संजय राऊत। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा केल्यानंतर केंद्रानं आणखी 3 भारतरत्न जाहीर केले। भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान PV नरसिंहराव आणि कृषी क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात येणार आहे। या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या अशी मागणी केंद्राकडे केली आहे। PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्र सरकारनं राजकीय औदार्य दाखवलंच आहे। तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं। देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा। स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान हे नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये, तर ते अखंड हिंदुस्थानासाठी त्यांचं योगदान आहे। आज हिंदुत्वाची ज्योत त्यांनी जी पेटवली त्यावेळेला अनेक त्याग त्यांना करावे लागले आणि त्यानंतर ही ज्योत पेटली। आपल्याला आठवत असेल तर बाबरीचा जेव्हा ढाचा पडला त्यावेळेला सगळे बॅकआउट झाले, पण त्याची जबाबदारी जर कोणी घेतली असेल तर ती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी घेतली। त्यामुळे या राम मंदिर होण्यामध्ये पण त्यांचं मोठं योगदान आहे, हिंदुत्वासाठी पण मोठं योगदान आहे आणि व्यंगचित्रकार म्हणून मला असं वाटतं देशामध्ये ते ऑल टाइम ग्रेटच आहेत। त्यामुळे अशा माणसाला भारतरत्न मिळाला पाहिजे ही स्वाभाविक आमच्या सर्वांची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे, देशाची इच्छा आहे आणि तीच इच्छा सन्मान्य राजसाहेबांनी व्यक्त केलेली आहे। राज ठाकरेंच्या मागणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुखांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंदुत्ववादी मोदी सरकारला शिवसेना प्रमुखांचा विसर पडल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण झालंय। आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्नानं सन्मानित करण्यात आलं, पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात। मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केलं। निवडणुकांची धामधूम, दुसरं काय। आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत, पण माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण का, ज्यांनी सारा भारत हिंदूमय केला, ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राम मंदिर सोहळा करू शकले। तीनों को सम्मानित करना और भारत रत्न देना बिल्कुल सही डिसीजन है और उसका हम स्वागत करते हैं। साथ ही साथ हम प्रधानमंत्री जी को याद दिलाना चाहेंगे, हमारी भी महाराष्ट्र से एक मांग रही है कि वीर सावरकर जी को मिलना चाहिए भारत रत्न, वो अब तक पूरा नहीं किया गया है। सभी का मिलना आई थिंक हम वेलकम करते हैं, पर ये उम्मीद करते हैं कि महाराष्ट्र से भी एक भारत रत्न जो हमारी मांग रही है उसको पूरा किया जाएगा। लोकसभा निवडणुकांसाठीची गणितं लक्षात घेत केंद्र सरकारच्या वतीनं भारतरत्न देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। बिहारमधील OBC मतं आणि राजकीय गणितांसाठी कर्पूरी ठाकूर, उत्तर प्रदेशातील जाट मतांसाठी चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न दिल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेसमध्ये अन्याय झाल्याचं सांगत प्रणव मुखर्जींपाठोपाठ PV नरसिंहराव यांनाही भाजपनं भारतरत्न जाहीर केलाय। तर भाजपतील निष्ठावंतांना चुचकारण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात आल्याची चर्चा आहे। अशात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विसर सरकारला पडला का असा सवाल करत शिवसेनेनं मोदी सरकारला डिवचलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।